पप्पा, ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी मला दाखवा ना. ज्या किल्ल्यावरती महाराजांनी अफजल खान नावाचा बोकड 2 मिनिटात ठोकला तो प्रतापगड मला दाखवाला. ज्या किल्ल्यावरती महाराजांची समाधी आहे तो रायगड मला दाखवाला. त्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा, फक्त एकदा रायगड बघायचा. त्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा, फक्त एकदा रायगड बघायचा. किल्ला कधीतरी बघा, त्या किल्ल्याच्या बाजूला साईडने सगळं खारं पाणी आहे आणि किल्ल्याच्या बरोबर मध्ये विहिरीमध्ये कसलं पाणी आहे, गोड पाणी. हे कुठून येतो म्हणजे कसं काय झालं? ते 12 वर्षाचं पोरग लगेच म्हणतोय, दादा शिवाजी राजाकडे जादूची कांडी होती. मी म्हणलो, दादा शिवाजी राजाकडे जादूची कांडी नव्हती, शिवाजी राजाकडे विद्येची कांडी होती. जगात पहिल्यांदा रेन वॉटर हार्वेस्टिंग याचा शोध जर कुणी लावला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पहिल्यांदा लावला. पडणाऱ्या पावसाचं पाणी विहिरीमध्ये साठवायचं आणि साठवलेलं पाणी पिण्यायोग्य कसं करायचं या जगाच्या मातीमध्ये फक्त छत्रपती शिवरायांना जमलं. हे ध्वनी शस्त्र नव्हते त्यावेळी, हे बोलण्याचं साधन नव्हतं. अफजल खान आलाय व्हॉट्सअप केले खाली उतरा म्हणून नव्हतं. महाराजांनी कसे एकमेकाला संदेश दिले हो. आपण लगे म्हणतो की या चौकात धावतो तुला मेसेज करून, नव्हतं त्यावेळी. महाराजांनी काय केलं? तानाजी मालुसरेंना सांगितलं, तानाजी कोंढाणा घ्यायला चाललाय, एक काम करा, कोंढाणा जिंकल्यानंतर मावळ्यांना सांगा की किल्ल्यावरती लाल धूर करायला. महाराज राजगडावरती आहेत, महाराजांना स्पष्ट दिसतंय मावळ्यांनी किल्ला जिंकलाय. स्वराज्यामध्ये एखादं आक्रमण आलं लांबणं, तरी औरंगजेब ज्यावेळी स्वराज्यावरती आला त्यावेळी पहिल्यांदा काय केलं? आपल्या मावळ्यांनी काय केलं? रायगडावरती पांढरा धूर केला. पांढरा धूर म्हणजे काय? तर स्वराज्यावरती एखादं संकट आले म्हणजे रायगडावरती पांढरा धूर केला तर रायगडावरचा पांढरा धूर बघून तो राजगडावरती केला जायचा, परत राजगडावरचा पांढरा धूर बघून तो प्रतापगडावरती केला जायचा, परत प्रतापगडावरती पांढरा धूर तो प्रतापगडावरचा पांढरा धूर बघून तो खेड्यावरती केला जायचा, परत खेड्यावरती पांढरा धूर खेड्यावरचा पांढरा धूर बघून तो अजिंक्य ताऱ्यावरती केला जायचा, परत अजिंक्य ताऱ्यावरती पांढरा धूर अजिंक्य ताऱ्यावरचा पांढरा धूर बघून तो पन्हाळ्यावरती केला जायचा, परत पन्हाळ्यावरती पांढरा धूर, परत पन्हाळ्यावरचा पांढरा धूर बघून तो दातेगडावरती केला जायचा, परत दातेगडावरती पांढरा धूर दातेगडावरचा पांढरा धूर बघून तो सामानगडावरती केला जायचा, परत सामानगडावरती पांढरा धूर सामानगडावरचा पांढरा धूर बघून तो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती केला जायचा, परत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पांढरा धूर सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पांढरा धूर बघून तो विजयदुर्ग किल्ल्यावरती केला जायचा, परत विजयदुर्ग किल्ल्यावरती पांढरा धूर 365 किल्ल्यांवरती 2 तासाच्या आत मेसेज जायचा की महाराजांच्या स्वराज्यावरती काहीतरी दुःखद घटना घडणार आहे. एकमेव राज्य महाराजांचं राज्य, हे महाराजांनी सहज शक्य तुमच्या माझ्यासाठी करून दाखवले. त्या राजाचे गड किल्ले बघितले पाहिजेत. एकदा अमेरिकेचे पंतप्रधान भारत भेटीला आले होते आणि आल्यावरती भारतातल्या काही त्यांना विचारलं, सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलं गोल्डन टेम्पल दाखवू? तर अमेरिकेचे पंतप्रधान म्हणाले, ना मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे, ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल बघायचं आहे. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा आहे, फक्त एकदा रायगड बघायचा आहे. मुस्लिम धर्माचा सण असतो ईद, हे लोक त्यांच्या अल्लाला फार मानतात. म्हणजे बघा ना, मुस्लिम धर्मातली लोक एकदा तरी कुठे जातात? हजला जातात. म्हणजे मुस्लिम धर्माच्या लोकांचं हजला गेल्याशिवाय जसं आयुष्याचा त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक मराठ्याचं आयुष्यात एकदा तरी रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जगात 3.5 शक्तीपीठ आहेत. किती शक्तीपीठ आहेत? 3.5 शक्तीपीठ आहेत. पण त्याचबरोबर या जगात 2 प्रेरणापीठ सुद्धा आहेत बरं का. पहिलं प्रेरणापीठ ते म्हणजे छत्रपती शिवरायांची समाधी असलेले रायगड आणि दुसरं प्रेरणापीठ ते म्हणजे छत्रपती संभाजी राजांची समाधी असलेले वडू बुद्रुक तुळापूर. या 2 गोष्टी ठिकाणी आपण गेलं पाहिजे. त्यावेळी महाराजांचा समृद्ध वारसा, महाराजांचा इतिहासाचा वारसा तुमच्या माझ्या समोर उभा राहील. गड किल्ले का बघायचे? मी मध्यंतरी एका देशात गेलो होतो आणि एक माणूस मला म्हणाला की दादा तुझ्या देशातल्या महाराजांनी गड किल्ले बांधले पण तुझ्या देशातल्या माणसाला एकही महाल बांधायचा जमला नाही. मी म्हणलो बरोबर आहे बाबा, माझ्या महाराजांनी एकही महाल बांधला नाही. माझ्या महाराजांनी 365 गड किल्ले बांधले. महाल हे कोणी बांधली? तर शहाजी महाराजांनी बांधले. लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला. छत्रपती शिवरायांनी उभ्या आयुष्यात एकही महाल बांधला नाही. म्हणलं बरोबर आहे, माझ्या राजाने एकही महाल बांधला नाही पण माझ्या राजाने 365 गड किल्ले बांधले. अरे तुझ्या
देशातल्या राजांनी गड किल्ले बांधले नाहीत, तुझ्या देशातल्या राजांनी महाल बांधली आणि त्यांनी त्या महालामध्ये दिवसा बायका नाचवल्या. माझ्या राजानं एकही महाल बांधलं नाही. माझ्या राजानं 365 गड किल्ले बांधले आणि या गड किल्ल्यांच्या जोरावरती हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्यात. तुझ्या देशातल्या राजांच्या महालातनं दिवसा दारूचे पाट वाहिलेत. तुझ्या देशातल्या राजांच्या महालातनं दिवसा दारूचे पाट वाहिलेत. माझ्या देशातल्या राजाच्या गड किल्ल्यातनं दिवसा रक्ताचे पाट वाहिलेत. अरे तुझ्या देशातल्या राजांच्या महालांमध्ये दिवसा घुंगरांचे आवाज आलेत. माझ्या देशातल्या राजांच्या महालांमध्ये घुंगरांचे नाही, तलवारींचे आवाज आलेत. अरे तुझ्या देशातल्या राजांची महाल सुंदर आहेत, माझ्या देशातल्या राजांचे गड किल्ले पडलेत का? जेव्हा जेव्हा तुझ्या देशातल्या महालांवरती आक्रमण झाली तेव्हा तुझ्या माणसांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या. माझ्या देशातल्या गड किल्ल्यांवरती जेव्हा जेव्हा आक्रमण झाली आमच्या माव्यांनी माना नाही वाकवल्या, छात्या फाकवल्या. चल या, एक एक माणूस या मातीसाठी लढलाय, त्यावेळी या मातीला लाल रंग प्राप्त झालाय. इथला एखादा ढेकूळ उचला आणि तो पाण्यावरती टाका, त्या पाण्यावरती आलेला लाल तरंग या मातीसाठी दिलेला बलिदान असल्या मर्द मराठ्यांचा असेल, मावळ्यांच्या रक्ताचा असेल. पण ही गोष्ट कधी बघत नाही. जर तुम्ही गड किल्ले नाही बघितले, आजोबा 10 वर्षाला तुमची पोरं तुमच्याकडे येणार आणि म्हणणार, पप्पा ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी मला दाखवा ना. ज्या किल्ल्यावरती महाराजांनी अफजल खान नावाचा बोकड 2 मिनिटात ठोकला तो प्रतापगड मला दाखवा ना. ज्या किल्ल्यावरती महाराजांची समाधी आहे तो रायगड मला दाखवा ना. चित्रात दाखवावं लागेल. हा शिवनेरी, हा रायगड, हा प्रतापगड असं होणे जर असं वाटत असेल तर आजच मोठा विचार करा. एकदा तरी आयुष्यात महाराजांचे गड किल्ले बघा. आता आमची पोरं म्हणतात, हा प्रत्येक किल्ल्यावरती रोपवे केला पाहिजे का? 70 वर्षाच्या नंतर आमच्या लोकांना चालायला येत नाही. अरे बाबा, 70 वर्षाच्या नंतर किल्ले बघायचे नसतात, वारी करायची असते. आणि 70 वर्षाच्या अगोदर मर्द मावळ्यासारखं छत्रपती शिवरायांचे किल्ले बघायचे असतात. किल्ले जगले पाहिजेत. जर किल्ले नाही जगले येणारी पिढी विचारेल, खरंच छत्रपती शिवाजी महाराज या मातीत होऊन गेले का? दाखवायला फक्त चौकातले पुतळे उरतील, महाराजांचा समृद्ध इतिहास उरणार नाही. आपण जगलं पाहिजे पोरांनो. आपण त्या रक्तगटाची पिढी आहोत, त्यासाठी आपण स्वतःच समर्पण दिलं पाहिजे. महाराजांच्या इतिहासातनं काय घ्या अगर न घ्या, महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे संयम. संयम, प्रचंड संयम. ज्यावेळी अफजल खान आला, ज्यावेळी तो या शेकवाडी घाट माहित असेल तुम्हाला, नागाच मार्गे तो प्रतापगडाकडे निघाला. पण जात असताना तुम्हाला माहितीये याच नागाच्या घाटात एक लढाई झाली शेकवाडीच्या जवळ. तिथे समाधी आहे, तुम्हाला बघायला मिळते, शहाजी शिंदेची समाधी. शहाजी शिंदे कोण होते? मिरजवरनं त्या अफजल खानाला रसद जायची आणि ती रसद तोडायचं काम पहिल्यांदा त्या शहाजी शिंदेनी केलं. त्यांच्या पत्नीची त्याच्या घोड्याची तिथे समाधी आहे. हे ज्यावेळी रसद जात होते, ज्यावेळी अफजल खान माय माऊलींची आबरू लुटत होता, त्यावेळी महाराजांचा हात तलवारीला गेला नसेल का? ज्यावेळी शाहिस्ते खान महिलांची आबरू लुटत होता, त्यावेळी महाराजांचा तलवारीला हात गेला नसेल का? नाही. संयम, संयम, संयम दाखवला महाराजांनी आणि दिलेल्या संयमावरतीच महाराजांनी साम्राज्य उभा केलं. एकमेव राजा आहे ज्यानं सगळ्यात पहिल्यांदा नवीन गोष्टींचा शोध लावायला चालू केला. तुम्हाला माहितीये छत्रपती शिवाजी महाराजांकडे जहाज नव्हती. आमच्या कोळी बांधवांकडे नावी असायच्या. त्या नावीमध्ये एखादी तोफ टाकली तर ती तोफ बुडायची, नाव बुडायची, मावळ मारायचे. महाराजांना प्रश्न पडला काय करावं? महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठवलं, कारण इंग्रजांकडे अशा नावे होतात की त्या नावामध्ये एखादी तोफ टाकली तर तोफेचा गोळा पुढे पडायचा पण नाव बुडायची नाही. महाराजांनी पत्र पाठवलं, एवढे एवढे पैसे घ्या आणि मला नाव द्या. इंग्रजांनी महाराजांना एक नाव भेट दिली. महाराजांनी ते नाव आणले. आदल्या दिवशी महाराजांनी नावाचं पूजन केलं, हार घातलं आणि नावाला महाराजांनी हळदी कुंकू लावलं. सगळ्या नावाला वाटलं महाराजांनी आता नाव आणले, मोठी जहाज आणले, आता जहाजामध्ये तोफ टाकायची आणि जहाज समुद्रात घेऊन जायचं. एक एक मावळा म्हणायचा मी बसणार बर का, एक मावळा म्हणायचा नाही का यंदा ही जहाज मी चालवणार बर का. दुसरा दिवस उजाडला, सगळे मावळे उभा राहिले, म्या जाणार. तरी महाराज आले आणि महाराज म्हणतात, मावळ्यांनो मुंबईच्या कल्याणापाशी घटना घडली. मावळ्यांनो हे जहाज खोला, हे जहाज खोला. मावळ्यांना प्रश्न पडला काल आणले आज खोलाला सांगा लागल्यात. खोललं. महाराजांनी पेन्सिलनं त्या जहाजाचं डिझाईन काढलं. कुठं कुठं नट आहे हे फक्त महाराजांना माहिती होतं. डिझाईन काढलं. 4 दिवस झाले. महाराज म्हणले जहाज सोडा.
मला काय लावले म्हणला, काल जोडा म्हणतात आज तोडा म्हणतात. परत जहाज जोडलं. महाराजांनी डिझाईन तयार केलं. जगात पहिल्यांदा एका जहाजावरती 6 तोफा बसतील. 6 तोफ्याबरोबर 6 तोफ्याचे गोळे समोरच्या शत्रूवरती आक्रमण करतील असं जहाज महाराजांनी अवघ्या 1.5 महिन्यात तयार केलं. त्या जहाजाचं नाव संगमरी जहाज. महाराजांचं हे जहाज समुद्रात उतरलं आणि इंग्रजांना काय संबंध झालं. इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, राजे तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला गिफ्ट देता का. महाराज म्हणजे आमच्याकडे तसलं काय देणं घेणं होत नसते. आज एक मोबाईल काढा, मोबाईल वरती सर्च करा गुगल वरती, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज.